रूप पाहता सुख झाले
देवाची भूते मनोरानिया, देवाची भूते मनोरानिया, राम करिणकांजास उच्चिष्टाची, करिणकांजास उच्चिष्टाची, तैसी नाही आस अनेकांची, तैसी नाही आस अनेकांची,
सोय रे सज्जन सांगाती देवाचे सोय रे सज्जन सांगाती देवाचे सोय रे सज्जन ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया ठरती विठोबाचे ये रामान विधी पालना पुरते देवाचित्ती भूते मनोनिया सर्व भावे झालो वैष्णवांचा दास करीन त्यांच्या उच्चिष्टाचे ये रामान विधी पालना पुरते देवाचित्ती भूते मनोनिया तुका म्हणे जैसे आवडते हरिदास तुका म्हणे जैसे आवडते हरिदास तैसी नाही आस अनेकांची ये रामान विधी पालना पुरते देवाचित्ती भूते मनोनिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार हो बाबाजी सद्गुरु दास्तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह दादलो पावन झालो चराचरी
मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कर जोडितो कथे काळी कर जोडितो कथे काळी वयाच्या अनुषंगानं होऊ शकतं तसं. जोपर्यंत चांगले कान आहेत, जोपर्यंत चांगले डोळे आहेत, जोपर्यंत बुद्धी स्थिर आहे, तोपर्यंत हे सर्व करणं गरजेचं आहे. असो, महाराज या ठिकाणी वर्णन करतात, ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाय ठविती विठोबाचे ये रामान विधी पालना पुरते देवाचिती भूते म्हणूया सर्व भावे झालो वैष्णवांचा दास करीन त्यांच्यास उच्चिष्टाचे ये रामान विधी पालना पुरते देवाचिती भूते म्हणूया तुका म्हणे जैसे आवडते हरिदास तैसे नाही आस अनेकांची ये रामान विधी पालना पुरते देवाचित्ती भूते म्हणूनिया. असो, जळोजी मुळोजी महाराजांच्या पुण्यस्मरणानं मध्य पुण्यतिथीनिमित्त आजची ही कीर्तनरूपी सेवा आणि कीर्तनरूपी सेवेकरता जगद्वंद्य जगद्गुरू श्री तुकोबराय यांचा संतांच्या आलेल्या अनुभूतीला, संतांनी जे सर्वांच्यासाठी नाही आपल्याला जे पाहिजे आहे त्या गोष्टीचा थोडा उहापोह केला आहे. विवेक जागृती करून जनांचा संबंध, जनामध्ये राहून सुद्धा आपण कसं राहावं हा सुद्धा आदर्श या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. कारण काय, आपण सर्वजण जनामध्ये राहतो आणि मासा म्हटलं तर पाण्याशिवाय जगू शकत नाही. कर्म जसं आहे तसं शरीर प्राप्त होतं आणि शरीर म्हणजेच काय, कर्म आहे बरं का. हां, शरीर म्हणजेच कर्म आहे. तैसे या शरीरा कर्मतव देहा संसारा देहात व्यापाराना म्हणून 13व्या अध्यायात बघून घ्या, एक स्पेशलच ओवी लिहिली आहे. शरीर म्हणजेच कसं कर्म आहे. कर्मानं ते कसं झाले, उत्पन्न कशामुळे झाले, कर्मानं झाले. कर्म आहे म्हणून मागचं शरीर प्राप्त झालेलं आहे. आता जगतं आहे कशात, कर्मात, आणि कर्म झाले म्हणून मृत्यू आहे. आणि परत म्हणजे आहे ते कर्म सगळं आहे. आणि कर्म चुकवलं तर जन्माभाव होतो, म्हणून कर्म चुकवणं गरजेचं आहे. सर्व संतांनी कर्म चुकवण्याकरता पाठलाग केलेला आहे. आणि त्याकरता कर्म चुकवणारा कोण असेल, समर्पण बुद्धी जर ठेवली देवाजवळ तर काय होतं, कर्म राहतच नाही महाराज. यत करोशी
यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत् तपस्सी कौंतेय तत्करुष्व मदर्पणम, मला सगळं अर्पण कर. काही होणार का भोग हन भोगसी, सगळं जे काय आहे ते मला अर्पण कर असं सांगणं जे आहे ते संतांचं आहे. का तर जीव कर्मातून खरं तर सुटला पाहिजे. आज स्थिती ही पुढं आपण का आलं तर आपल्याला सुतक होतं म्हणून मग आम्ही पण आत्ता सुतकातच आहे. पण काय करायचं, मग कीर्तन करायचं का नाही. करता शिल्लक राहू नये. बरं शास्त्र काय म्हणत आहे, करता नाहीच पहिला. कर्त्याचा काय हो अत्यंत अभाव आहे. कर्त्याचा अत्यंत अभाव ज्यावेळी होईल त्याच वेळी खऱ्या अर्थानं कर्माचा क्षय होईल. कर्त्याचा अत्यंत अभाव होईल. का करता शिल्लकच होत नाही. कोणाला करता म्हणणार तुम्ही, प्रकृतीच्या अनुषंगानं होणार कर्म आहे. आत्मा तर काय आहे, अनंगू तो पेंदा निकवडा नुसता जिरून वातू योर्धापासून मृत्यू, असं ज्याचं वर्णन केलं. जो कोणत्याही विकारात नाही, ज्याला कशाचाही स्पर्श नाही. आता 14व्यात ते छान लिहिलंय. काय, बीजाला पाण्याचा स्पर्श झाला तरच अंकुर ह्या दशेला पावतोय. तसं माझी जर सत्ता असेल तरच प्रकृती कार्य करू शकते. माझी सत्ता नसेल तर प्रकृती कार्य करूच शकत नाही. तिला स्वतंत्र अशी सत्ता नाहीच. स्वतंत्र सत्ता असती तर मोक्षाचा अभाव झाला असता महाराज. म्हणून मोक्षाचा भाव प्रकट केलाय पहिल्याच विचारसागराच्या तरंगात. मोक्षभाव का आहे तर प्रकृतीकडून होणारी जी कर्म आहेत ती जोपर्यंत आपल्याला समजली नाहीत, आपण नित्य ऐकणारे आहात आणि मला काय येत नाही तरी सुद्धा माझंच का ठेवता का, मी सगळे ह्याच नाही म्हणतोय, तुम्ही सगळेजण करा, मला बी जरा तुमच्यातलं ऐकू येईल, काहीतरी बाहेर पडेल. सगळ्यांचं समान आहे. आत्मतत्व समान आहे का नाही. सगळ्यांचं आत्मतत्व समान आहे. बुद्धीचा कुठंतरी इकडं तिकडं पालट असेल, सत्वगुणाची वृद्धी कुठंतरी असेल, रजतमो गुणाचा जर भाव असेल तर काय हो पामर आहे. काय तिन्ही गुणांचं जर प्राबल्य असेल तर ब्राह्मण आहे बरं. 2 गुणाचं प्राबल्य असेल तर विषय आहे. 1 गुणाचं प्राबल्य आहे, नुसता दोष शिल्लक असेल तर तो जिज्ञासू आहे. आणि कुठल्याही दोषानं युक्त नाही तो काय हो मुक्त आहे. ज्याच्याजवळ कोणताही दोष नाही तो जीवनमुक्त आहे. ज्याच्याजवळ 1 दोष शिल्लक आहे, औरण दोष शिल्लक आहे, तो जिज्ञासू आहे ना. ज्याचा मल गेलेला आहे, विक्षेप आणि आवरण फक्त आहेत, तो विषय आहे. आता आपण जो मल विक्षेप आणि आवरण तिन्ही ज्याच्याकडे आहेत तो अज्ञानी आहे, पामर आहे. हे पामर आहे. मग आपण पामर कुणाला ठरवायचा, शास्त्रान म्हटलंय त्याला म्हणायचं. आम्हाला तुम्हाला पामर म्हणायची गरजच काय. ज्यानं त्यानं आपण ठरवायचं आपण पामर आहे, जिज्ञासू आहे, की मुमुक्ष आहे, काय विषय आहे, काय मुक्त आहे, हे ज्यानं त्यानं ठरवायचं. मुक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतरच्या स्थिती ज्या आहेत त्या ज्याच्या त्याच्या अनुभवाच्या आहेत. काय संत मी संत आहे म्हणून सांगितलं तर संत कोण म्हणतील का. संत मी संत आहे मला मी मुक्त आहे म्हणणं वेगळं आहे. मी मुक्त आहे म्हणणं वेगळं आहे. मुक्त अवस्था भोगणं वेगळं आहे. अन्नाच्या परिमळे जरी जाय भूक तरी हे काय पाक घरोघरी. अन्नाच्या नुसत्या वासान जर आपल्याला झालंय असं वाटलं आणि होणं याच्यात फार फरक आहे. अन्नाचा नुसता वास आला की जेवण छान झाले, परंतु आत गेले नाही, भूक गेली नाही महाराज. शास्त्राभ्यास करून अथिले पण मिरवी त्यात लिहिले ना. मी झालो ऐसे जे म्हणे तो काहीच नव्हतं. हे का तर जाणीव जी आहे ना ती जाणीव फार पुढेपर्यंत आहे. इंद्रियांचा विषयांचा संबंध आला की जाणीव ही राहतेच. जाणीव फक्त सुषुप्तीमध्ये राहत नाही. का तर कोणताही इंद्रियांचा आणि विषयाचा संबंध तिथं राहत नाही.
अविद्येचा संबंध नाही, अज्ञानाचा संबंध नाही, मायेचा संबंध नाही, काय कशाचाही संबंध नाही. म्हणून त्याला ब्रह्मभाव म्हटलं असतं मी, परंतु जागृतीत आणि स्वप्नात येतो म्हणून ब्रह्मभाव म्हणता येईल. असो, ह्या अवस्थेपर्यंत पोचणारा जो आहे, मी मगाशीच आल्यावर आता आपल्या उहापोह आला आहे की कर्ता जर शिल्लक राहत नसेल का, तर कर्त्याचा अत्यंत अभाव आहे. का, कुणाकडून कर्म घडतंय? देहाची ऐशी आशा दशा आणि आत्मा तो येत ऐसा. काय ते कोण करत? असो, मला वाटलं कोण राहिलेला तुकडा सांगायला लागला. बरं झालं म्हटलं. अभ्यास करावा, बरं आहे ते. असं तटलेल्या वक्त्याला सांगितलं तर त्यांना पण आनंद होतो. बरं, त्यांना पण आनंद होतो. का, एखादा विसर पडणे शक्य असतं. म्हणजेच कर्त्याचा कशाबद्दल उहापोह आहे. कर्तव्य शिल्लक राहत नाही. बरं, जगात जोपर्यंत आहे, जगाचा संबंध आहे, तोपर्यंत सोयऱ्या धैर्यांचा संबंध येतो महाराज. सखेजण येतात, संबंधी येतात, सगळेजण. सगळ्यांचा संबंध आहे तो प्रकृतीच्या अनुषंगाने आहे. आत्मस्वरूपाच्या संबंधाने संबंध जर ठेवला असता तर बोध ये हृदयीची ते हृदयी घातले असं झालं असतं. ते दुसऱ्या काहीच बोललो नसतो आपण. बरं काय, काय तुमचा ऊस केवढा गेला, केवढा झाला, केवढं पैसे आलेत, हे तेन, असं नाही म्हटलं असतं. म्हणजे जो विषय आहे, कारण काय, संतांचा विषय एक देव आहे. त्याच्याशिवाय त्यांना दुसरं काही नाही. बरं का, आणि दुसरे मज नाही आता, आणि दुसरे मज नाही आता, आणि चिंतनाशी नलगे वेळ सर्व काळ करावे, असं ज्यांची सवय आहे, सतत सतत इंद्रियांचा विषय तो आहे, देव झालेला आहे, त्यांना हे सोयरे संबंधी जगातले कोण वाटतील का? हो, आपल्याला सुद्धा आता ह्या स्थितीत विषय माणसांची संगत बरी वाटते, पामर माणसांची. कारण काय, असं स्वसमान सत्तावान धर्मीच्या ठिकाणी असलेल्या धर्माचा प्रतिक्षेप होतो, असं म्हटलंय का नाही?
स्वसमान सत्तावान धर्मीच्या ठिकाणी असलेल्या धर्माच्या विरोधी स्वविरोधी पक्षाचा प्रतिक्षेप होतो. हां, मग आता हे समजायचं तर काय म्हणजे स्वसमान माझ्या सारखा स्वसमान सत्तावान जो जसा आहे, स्व कोण आहे? हे स्व चोर आहे. धर्मीच्या ठिकाणी जो धर्मी आहे, ज्यानं धारण केलेलं आहे, सत्वगुण असेल, रजोगुण असेल, तमोगुण असेल, धर्मीच्या ठिकाणी असणाऱ्या स्वविरोधी माझ्या विरोधी असणाऱ्या धर्माचा प्रतिक्षेप होतो. म्हणजे काय होतो? हां, मला ते आवडत नाही. मी जर चोर असलो तर मला चोरच आवडतोय बरं काय. मी जर भजनी असेल तर कुठं बी असू दे, रात्रीचं आमचं पाणुदा ते याचा मुसळ्याचा कुठं बी जा, हां कुठं बी जातो भजना. हां, भजनाची जी आवड आहे त्या आवडीचा संबंध आहे. तशी आपल्याला ती आवड झाली बरं का. हां, त्याची आवड होती. त्याला ते उदाहरण दिले. हां, चोराचं आणि सावाचं जमणं कधीही शक्य नाही. मच्चित्ता मदगत प्राणा मोदयंता परस्परम असं वर्णन केले. मच्चित्त, हां माझ्या ठिकाणी चित्त लावून बसलेल्याला, मदगत प्राणा माझ्या ठिकाणी प्राण लावून बसलेले जे आहेत, हां त्यांना बोध कसला? कुणाचा? दुसऱ्याचा असेल का? बोधयंता परस्परम, हां दुसऱ्याला बोध करताना सुद्धा तेच त्यांचं बोध आहे. ही ज्यांच्या अंतःकरणाची काय झालेली आहे? हां सवय झालेली आहे, आवड झालेली आहे, स्वरूप झालेलं आहे त्यांच्या अंतःकरणाचं. त्यांना दुसरं काहीही दिसत नाही. दिसताना विठ्ठल माय बाप तुला, विठ्ठल भगिनी भ्राता, विठ्ठले सार राही गोता, का म्हणे आता नाही दुसरे जना विठ्ठल मायबाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. अशी ज्यांची काय झालेली आहे हो, हां स्थिती झाली आहे, त्याची स्थिती वर्णन करताना अभंगाचं पहिलं चरण ते
ते ते कोण? जे विठोबाचे पाय आठवतात तेच एक माझे सोयरे. त्यांच्याशिवाय दुसरे कोणी सोयरे नाही. नामदेवरायानं प्रयाणाचा अभंग लिहित असताना काय लिहिले हो? देहग्रहाची कामिनी ती तर राहिली भुवनी, मी तो एकला स्मशानी, अग्नी सवे जळतसे. सगळ्यात जवळचा संबंध आपल्याला वाटत असतो. ते एका बुवाने सांगितलं होतं, आई बाप काय असतील? गरीब असतील. भाऊ गरीब असेल. कुणाचा? श्रीमंत भावाचा भाऊ गरीब आहे. श्रीमंत मुलग्याचा आई बाप गरीब आहे. बायको गरीब आहे. बायको गरीब नाही, म्हणजे बायको त्याच्या अत्यंत जवळची झालेली आहे. तिची सत्ता त्यानं काढून घेतली आहे. कुणाची? तिनं त्याची सत्ता काढून घेतली आहे. इतकी जवळची आहे. परंतु ती सोयऱ्या ह्या संबंधानं कुठंपर्यंत राहील? सोयऱ्या या संबंधानं कुठंपर्यंत राहील? कशाची जाणीव करून देईल ती? ती जाणीव कशाची करून देईल? बघा शेजारच्या गाड्या माड्या कशा आहेत. काय कशाची? पोरासनी काय काय पदार्थ लोकांनी केलं, तुम्ही आपलं कायच. ती काय म्हणे? पाण्यावर खोरं घेऊन जावा. माणसं 6ला गेली पिंडीला, तुम्ही 8 वाजलं तरी घरातच बसता. 8ला जातासा कसं काय पेंड्या घेऊन येत असा कुणाला माहीत. आमची बायको म्हणते मी 8ला आपला जातोय. म्हणजे महाराजांनी त्यांच्याही संबंधाने लिहिले बरं. मरती मेली नेनो किती, आचिला भातायाची संगती, म्हणून येतो का पुळती, तो किती दृढ जावा, किती दृढ जावा. त्या 13व्यात तरी असं लिहिले, बघून घ्या. चित्ताराधी स्त्रियेचे, स्त्रीविषयी इतकी वासना पाळतो. माय बापा दावी निदारपण. आई बापानं एखाद्या वेळेस पैसे मागितलंच, काय आहे माझ्यापाशी? बायकोन म्हटली तर काय दुसरी, तिनं साडी कसली आणली, मला जरा घ्यायची होती, आली आत्ताच आहे, काय करेल? आत्ता पैसे कुठून आलेत? म्हणजे सोयऱ्यांचा संबंध कुठंपर्यंत आहे? जनात राहिलं की तुका म्हणे भीड खोटी, लाभ विचाराचे पोटी. आपल्याला काय वाटतं की आपलं पोट ही माणसं आहेत म्हणून आपलं भरतंय, नाही तर कुठलं भरतंय? संध्याकाळी जेवण ते उपलानी बुवा म्हणतात का नाही, बायको संग भांडण, काय काय म्हणतो, बायको संग झागडा आणि काय लाकडं खा असं काहीतरी ते म्हणत होते. माझ्याकडे लक्षात आलं. बायको संग वाकडं खा चुलीची लाकडं, असं 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 आता ते जमलं. म्हणजे वाकडं करायचा संबंधच नाही बरं. बायकोशी वाकडं करायचा संबंधच काय? महाराजांनी एकच शब्द लिहून दिला, मिथ्या हे जाणून शरणरी घा देवासी. मिथ्या ह्या शब्दानं सर्व उलगडा करून दिलेला आहे. आहे ती गोष्ट आहे तशी नाही असं समजणे, याचं नाव आहे मिथ्या. काय आहे ती गोष्ट अशी नाही असं समजणं म्हणजेच मिथ्या आहे. तुम्हाला बी समजलं तर अतिशय बरं आहे ते, बरं काय. कारण काय सगळ्यांच्या करता तो बोध आहे. ते काय पुरुषांकरता स्त्रियांकरता नाही असं नाही. पुरुष हे तत्व स्त्रीतही तेवढंच आहे आणि पुरुषातही तेवढंच. पुरुष हे तत्व
स्त्रियातही तेवढंच आहे आणि पुरुषातही तेवढंच आहे. प्रकृती जी आहे ती पुरुषातही तेवढीच आहे आणि स्त्रियातही तेवढीच आहे. आपल्याला प्रकृती म्हणजे बाई, पुरुष म्हणजे पुरुष असं वाटतं. परंतु हे अज्ञानाचं लक्षण आहे. असं म्हणजेच जो संबंध ठेवलेला आहे, संतांनी जो संबंध ठेवलेला आहे, जो सोयऱ्यांचा आहे, संगातींचा आहे. आता एकाबरोबरच आपल्याला व्यवहार करावा लागतोय का? घरातल्या पै पाहुण्यांच्या बरोबरच आहे का? मित्रांच्या बरोबर सुद्धा मित्रपरिवार आहे, सर्वजण आहेत, आपले हरिदास आहेत, त्यांच्याबरोबर सर्वांच्या बरोबर संबंध ठेवावा लागतो. अर्जुनाला सांगत असताना काय सांगितलं? मी जे ज्ञान सांगितले तू माझ्या मी बायकोला सांगितले नाही, आई बाबाला सांगितलं नाही, कुणाला सांगितलं नाही, परंतु तुला मी सांगतोय, तू माझा सखा आहेस म्हणून. म्हणजे हे सखा हे संबंध आहे का नाही? सोयरं पण आहे का नाही? हे सगळं आहे. ह्या जनात राहिल्यानंतर यांच्याबरोबर ठेवणं गरजेचं आहे. परंतु हे संबंध कसे आहेत? मिथ्यात्व भाव आहे त्याच्या ठिकाणी. सगळ्यांना आपल्यासारखं जरी वाटत असलं तरी तुका म्हणे जैसा दिसतो तैसा मी नोहे. तुका म्हणे नोहे दिसतो मी तैसा. पुसणी ते पुसा पांडुरंगा. आता कुणाला मी तुम्हाला म्हटलं तर तुम्हाला कळणे शक्य आहे का? माझ्या बोधावर जर तुम्ही असाल तर तुम्हाला 100% कळेल. संतांच्या बोधावर जो आहे तो संतांची भूमिका त्याला कळाल्याशिवाय राहणं शक्य नाही. मुंगी के पाव में घुंगरू बाजे वो भी अल्लाह सुनता है. देव सगळीकडे सर्व जाणतो ना, तर संतांना काय येणार नाही अनुभूती हो? का तर त्यांना सगळीकडे समभाव असणार, समभूत असणार जे ब्रह्मतत्व आहे त्यांच्या अनुभूतीला आहे. ब्रह्म सर्वगत सदास येथे अनुनाही ऐसे गानतीचे अति दुर्गम. यांची भेट झाली भाग्य परम गायचे कैसियाने भेटते ऐसे कैसियाने भेटते भाग्य परम गायचे कैसियाने ब्रह्म सर्वगत सदा येथे अनुनाही श्याम. ऐसे गानतीचे अति दुर्गम तयाची भेट झाल्या भाग्य परम. ब्रह्म सर्वगत सदासम. हे संतांना अनुभूती आलेली लिहिले आहे. ज्या मार्गावर आपण चालतो आहोत तो मार्ग तिथपर्यंत जाणारा आहे काय नाही? काय 100%? असा आपला काय पाहिजे? ज्या मार्गावर मी चालतोय तो निश्चितपणे जाणारा मार्ग आहे, याच्या व्यतिरिक्त मार्ग नाहीच असा बोध असला पाहिजे आपल्या चित्तात. त्यालाच काय म्हणतात? तो धैर्य, सात्विक धैर्य. याच्याशिवाय अनेक वाट नाही असा निश्चय आहे. म्हणजे आपला असा निश्चय असला पाहिजे. माळ घातलीने कुठं काय काय आहे काय खरं नाही. आमच्या संसारात काय? अरे संसाराचा अजून सुद्धा काय व्हावा? सतत पालटतच राहणं हा त्याचा स्वभाव आहे ना. पालटत राहणं हा त्याचा स्वभाव आहे. पालटणं हा त्याचा न पालटणारा स्वभाव आहे. बरोबर आहे ना? पालटणं हा त्याचा न पालटणारा स्वभाव आहे. कळालं? आता बरोबर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
शब्द तेच आहेत, परंतु थोडासा बदल. हां, कळालं तर मला पण आनंद होतोय ना. नाही कळालं तर मला पण काय मी सांगून काय फायदा झाला नाही असं वाटतं. असो, कुणाला तरी कळतंय, कुणाला तरी कळलं तर पुष्कळ आहे. हां, सगळ्यांना कळेल, सगळीच कीर्तनं सगळ्यांना कळतील असं नाही. हां, कारण काय, ज्याला जे हवं आहे तो त्या अपेक्षेनं आलेलं असतो. आणि वक्ता त्या मानाचाच असेल असं सांगता येणं शक्य नसतं. ज्याला जे प्राप्त पाहिजे आहे, 7 दिवसाचा वक्ता त्याच्याबद्दल असतो बरं. हां, आज नाही तर ते उद्या, उद्या नाही तर परवा, काहीतरी गावतच बरं का त्यात. हां, असं महाराज या ठिकाणी वर्णन करतात. ते माझे सोयरे सजवून सांगाती, पाय आठविती विठोबाचे. पाय आठविती, हां, ज्यांना सतत देवाची अनुभूती आहे, ज्याच्या अंतःकरणात. हां, अखंड जया तुझी प्रीती, मग देतया तुझी प्रीती, मला दे तयाची संगती. मग मी काकुळती, मग मी कमलापती, तुझबान आणि कांटाळा. मी तुझ्याकडे वारंवार येणार नाही का, तर तुझं स्मरण ज्या ठिकाणी सतत चालतं असं कोण असेल तर एक संतच आहे. संतांच्या जेव्हा विठ्ठल विठ्ठल बोलण्याची की नाही आता देवावीन काही, असं वर्णन जे केलेलं आहे. अशी स्थिती झालेली आहे की संसाराविषयी बोलूच नाही बरं काय कोणी. हां, आपल्याला कसं आहे जेणं तेनं बघायचं बरं. हां, आपल्याला कसं आहे म्हणजे कुठं अंतःकरण वृत्ती कुठंपर्यंत गेलेली आहे. हां, सतत सातत्यानं त्याचाच एक उहापोह, एक अखंडित धार अखंडित ओघ चालियला नित्य. धार अखंडित चाललेले आहे बरं काय, सतत सतत सातत्यानं. म्हणून देवाला सुद्धा तेथं राहावं वाटतं की नाही. धन्य धन्य संतांचे सदन, धन्य धन्य संतांचे सदन. येथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, येथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. या सुखाकारणे देव वेदावला, या सुखाकारणे देव वेदावला. वैकुंठ सोडून संत गायला गायला, वैकुंठ सोडून संत गायला.
ही चाल कोणी म्हटली ते माहिती आहे तुला? हाय लक्षात? नंतर सांगतो. असं या सुखाकारणी. कोणत्या सुखाकारणी? हां, नाथ बाबांच्या घरी हां देव 36 वर्षे काम करतोय बरं काय, सतत राहतोय. हां, नाथ बाबांचं देवा व्यतिरिक्त काय चिंतन आहे का? म्हणून देव सतत राहतो. देव सतत राहतो नाही काय. आपल्याला अजून सुद्धा आत्मबोधात वृत्ती आपली येत नाही. का तर इंद्रियांचा आणि विषयाचा संबंध अनावर आहे अशी गोष्ट आहे. म्हणून तरी महात्मा होण्याकरता फार काल जातो बरं, फार काल जातो. आणि तिथंपर्यंत वृत्ती टिकली पाहिजे. तिथंपर्यंत वृत्ती टिकली पाहिजे. कारण काय, स्वर्गाचे लाभ सुद्धा इतके सुंदर वाटतात, इथले वाटतील सोपं आहे त्यात. हां, पण स्वर्गाचे सुद्धा लाभ ब्रह्मदेवापर्यंत ब्रह्मदेव वाटतंय का नाही? झाल्यात म्हणून तरी ब्रह्मदेव आहेत ना. हां, जीवच आहे, परंतु आयुष्य किती आहे? हां, किती आयुष्य आहे, केवढं वैभव आहे. हां, त्यानं हे सगळं निर्माण केलंय. ते राऊत बाबांनी एकदा सांगितलं, काय त्या ब्रह्मदेवाचं डोकं 4 डोकी त्याला आहेत म्हणून बरं आहे. काय आहे, ह्या मुंग्या इतक्या, त्यांचं पाय केवढं आणि त्यांचं डोळं केवढं, त्याला कायच लयच मोठा संसार. म्हणजे केवढा पसारा त्याचा. आपला एक घर चालवता नाकेनं वालं बरं काय. एवढं दुःख आहे आणि त्याला तरी किती दुःख असेल. परंतु हा संसार सोडवत नाही. हा विषयाचा इतका मायेचा पगडा आहे. सकामा न जिनवेची वनिता, पाडस वागूर करांडी, फार लिहिले पुढं बरं काय. मी मुंगी मिरून लांडी, तैसी मायेची पैलथडी न देखती जीव. त्याच्या पुढची ती ओळ आहे कोणती? ऐलची तयात सडले मायाजा, येत एक चिल्लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलची तडी सरले मायाजा. म्हणजे त्याला सर्व भावानं ज्यावेळी आपण शरण जाऊ, तसे संत महात्मे अखंडित राहण्याकरता महाराज फार अवघड गोष्ट आहे. हां, अखंडित अंतकरणात ओघ राहणं अतिशय कठीण आहे. महाराजांनी वर्णन केले, करोनी विनवनी पायी ठेवितो माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा, अखंडिता सावे ऐसे वाटते पायी, साहोनी संकोच ठाव थोडासा देई. इतका जरी तू असलास तरी माझ्याकरता, म्हणून माझा अखंडत्व राहावं याच्याकरता तू काहीतरी प्रयत्न कर. काय विनवणे, तैसे करू पाठांतर, करुणा कर भाषण, करुणा कर भाषण, करुणा कर भाषण. जिही केला मूर्तिमंत, ऐसा संत प्रसाद, ऐसा संत प्रसाद, ऐसा संत प्रसाद. म्हणजे अशी करुणा भाकली आहे संतांनी की देवाला काय का मूर्त स्वरूपाला यायला लावलं बरं. मूर्त स्वरूपाला यायला लावलं, अशी करुणा भाकली आहे संतांनी. म्हणजे अशी अवस्था प्राप्त झालेली आहे. रात्रंदिवस न गमेसी, मौली असं वर्णन करते ना. पडिले दुरादेसी सुख, आठवे मानसी, नको नको वियोग कष्ट, होता ती जीवासी, दिनो तैसी रजनी झाली गे माये, अवस्था लावून गेला अजून कान ये, अवस्था लावून गेला अजून कान ये, अजून कान ये. रात्रंदिवस तीच तळमळ आहे बरं. महाराज या ठिकाणी वर्णन करतात, अशांचा जो बोध आहे, सतत सतत भगवंताचं नामस्मरण आहे, सतत चिंतन आहे, ज्यांना बोध झालेला आहे, त्यांच्याच एक संगतीत राहावे, तेच माझे सोयरे आहेत. आता दुसरं कोणीही सोयरे राहिलं नाही.
अशी जिंची अवस्था आहे ती महाराज सांगतायत, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया ठविती विठोबाचे, ये रामान विधी पालना पुरते, देवाचिती भूते म्हणून याच्या व्यतिरिक्त आहेत जण आहेत का नाही? येरा व्यतिरिक्त, यांच्या व्यतिरिक्त जे आहेत मान, त्यांनाही मान देतो. का मान देतो? देवाचिती भूते म्हणून त्यांच्यात सुद्धा कोण आहे हो? आपल्याला दारोड्यात देव दिसत, दारोड्यात कुठल्या सज्जनात आपल्या म्हणजे सज्जनातलं म्हणून ते दंडवत स्वामींचं उदाहरण दिलं जातं. मरलेल्या गाढवात सुद्धा आपण परवा कोणतरी म्हणाले की बाबा कुठे स्मशानात आरती करायची काय संबंध आहे? तिथं कुणाला काय म्हणजे मड्याची आरती करून काय फायदा? जे कूटस्थ चैतन्य आहे आपला त्यावर विषय झाला की बाबा कूटस्थ कूटस्थ चैतन्य जे आहे ते कसं आहे हो? व्यापक आहे. म्हणून मड निघाल तरी माणसं काय करतात हो? करतात का नाही? मग आता त्याच्यात काय देव आहे? उठून बसतोय, हे पाया पडलास लय भारी केलंस बरं काय, तुझ्या मी पाया पडतो म्हणतोय. माझ्यासारखा महाराज असला तर पाया जरी पडला तरी तो ताटून असाच जाईल. खरं ते काय म्हणत नाही, काय नाही, निवांत आहे. परंतु तिथेही देव आहे अशी संतांची अनुभूती आहे. तेथील तृण आणि पाषाण तेही देव. ऐका पंढरीचे महिमान, राहू तिथे के प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. नामदेवरायांना दगडात म्हणून तिने कापडं आपली सगळ्यासनी म्हणजे प्रत्येकाला कापडं दिली काय नाही मग? आम्हाला आता आमचा बोध तिथपर्यंत जाईस तोपर्यंत बोध आमच्या अंतःकरणात टिकावा बरं. त्यानं कृपा करावी आमच्यावर. म्हणजे तिथंपर्यंत आपली वृत्ती पोचण्याकरता त्याचाच एक सहाय्य असावे लागेल. त्याच्याशिवाय कोण सहाय्य करणार? त्यातून काढणारा कोण नाही प्रकार, या भयातून काढणारा त्याच्याशिवाय कोण नाही. एक संत महात्मे आहेत म्हणून महाराजांनी सुद्धा वर्णन केले, सर्व भावे झालो दास वैष्णवांचा, करीन त्यांच्या आस उच्चिष्टाची. असो ये रामान विधी पालना पुरते. विधी या शब्दानं व्यवहार सांगायचा आहे. व्यवहार जो आहे त्यांच्यावर व्यवहार करावा लागतो. कशा करता? पालन जे आहे त्यांच्यात राहून जे व्यवहार करायचा आहे तो कसा आहे हो? त्यांच्यात सुद्धा देव आहे ही अनुभूती घेऊन. ये रामान विधी पालना पुरते, देवाचिती भूते म्हणून आपण व्यवहारात राहत असताना भिकूबाई मला म्हणली एकादशीला यानंतर तेच काय बरं सुत्ता काय म्हणून तुमच्यात मी यायचं वाटतं काय? बराच तिनं बुवा पो काय काय केलं. आम्हाला काय वाटतंय बाबा ही माणसं काय होतंय? महाराजांनी नामदेवरायांनी सुद्धा लिहिले नाही, गण आणि गोत्रज सर्व हस्ताची गण आणि गोत्रज. गेले याचे सांडियली लाग, गेले याचे नवी तो नामा शंकर चराग
सगळ्या समाजावर पण आपण पाहिजे हो. देव काय तरी म्हणू दे तिकडं, देवाची कुणाला अनुभूती आली असा जर निश्चय असेल तर येईल का हो? माणसं काहीतरी म्हणू द्यात, परंतु देव आपल्याला गाठ पडला पाहिजे असं जर असेल तर जन हसलं तर काय म्हणतील का हो? परंतु आपल्याला भय आहे हो, आमच्याकडे येतात काय नाही माणसं, भावकी येते काय नाही, कुणाला माहीत. म्हणजे आपल्याला अशी आपली अस्थिरता असते, चित्ताची अस्थिरता. काय म्हणतील आपल्याला भावकी, परंतु इथं महाराज स्वतः लिहितात ना, गण आणि गोत्रज सर्व हसतात मज, गेले याचे मनुष्यपण येणे सांडियली लाज. त्याला का लाज फीज आहे, असं सहज माणसं तोंडावर बोलतात. विनवितो शिंपिना मा संत चरणीचा रज. एक संतांच्या पायाचा रज आहे. कोण आहे? माझा बोध केवढा आहे, संतांचा बोध केवढा आहे, एक चरणाचा आहे. काय लिहिले सांगा ना. म्हणजे कुठंपर्यंत आपल्याला बोध आपला टिकवायचा आहे, म्हणजे कुठंपर्यंत देवाची उपासना केली पाहिजे बघा. महाराज या ठिकाणी वर्णन करतात, ही रामान विधी पालना पुरते देवाची ती भूते म्हणून या विठोबा रखुमाई. ते माझे सोय रे
सज्जन सांगाती पाया ठेविते विठोबाचे. हे रामान विधी पालना पुरते देवाची ते भूते म्हणूनिया. सर्व भावे झालो वैष्णवांचा दास करीन त्यांच्या उच्चिष्टाची. संत मार्ग दावत गेलेले आहेत. संतांच्या मार्गावर चालणं जीवाचं खरं तर कर्तव्य आहे. का तर संतांच्या मार्गानंच गेलो तर आपलं खरं हित आहे. सामान्य जीवाचं जीवन जर बघितलं तर फार विचित्र आहे महाराज. का तर त्याला शेवटी काय प्राप्त आहे? जन्मच प्राप्त आहे. सारखं कटांगळ्या खात 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 राहणं. संतांनी बोध करून दिलेला आहे. संतांच्या मार्गावर जर चाललो तर कर्माचं खंडन होऊन जीव मोक्षा दशेला नाम आपल्या स्वरूप स्थितीला प्राप्त होईल. त्यांचा तसा बोध आहे आणि त्या बोधावर कोण आणून ठेवतील तर ते एक संतच ठेवतील. दुसरं कोण आणून ठेवणं शक्य नाही. देवाला सुद्धा काय व्हावं लागेल? गुरुच होऊन उपदेश करावा लागेल. हे जसं आहे त्याच्याकरता काय करावं लागेल? महाराज तिसऱ्या चरणात सांगतात, सर्व भावे झालो वैष्णवांचा दास. सर्व भावानं मात्र होणं गरजेचं आहे. काया वाचा मने झाला विष्णुदास. काम क्रोध त्यास बाधेची ना. काम क्रोध ज्याशी बाधेची ना तोच वैष्णवांचा दास आहे. बरं, म्हणजेच आपल्याला कामक्रोधाची बाधा जर असेल तर अजून आपण वैष्णवांचा दास झालो नाही. का तर महाराजांनी 4थ्या अध्यायात 34वा श्लोक आहे का नाही हो? ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अथिया नावे तरी संताया भजावे. सर्वस्वेशी या शब्दानं काया वाचा मनी. म्हणजेच आपण सर्व भावानं दास होणं गरजेचं आहे. संत चरणी भावध.
करा बापानो, एकी करा संत चरणी भाव धरा. संत वाक्यावर अत्यंतिक विश्वास ज्याला म्हणतात. श्रद्धा कशा कशावर असावी? संत वाक्यावर, शास्त्रावर आणि आपल्या देवावर काय असली पाहिजे? अत्यंतिक श्रद्धा असली पाहिजे. तर काय होईल? आपलं हित होईल. आपली अत्यंतिक श्रद्धा आहे काय नाही ते आपल्या मठावरचा, खापरी मठावरचा ज्ञानोबा आहे, तो म्हणाला आपली ही शास्त्र आहे. आपण इतर टीका वाचत गेलो तर काय होईल? देव नाहीची निश्चितता होईल. इतक्या टीका केलेल्या आहेत. म्हणजे हे सुद्धा, हे ऐकणाऱ्याचा सुद्धा निश्चय होईल की काय देवच नाही या जगात. अशा टीका सुद्धा आहेत. ते कुठले सांगावचे महाराज, काय त्यांचं नाव? महादेव पाटील महाराज. ते एकदा माझ्याबरोबर चालायला ह्याच्यात होते आषाढवारीत. कोणीतरी माझा परिचय करून दिला, हे बी कीर्तन करतात म्हणून. त्यांनी मला विचारलं काय काय तुम्ही वाचताय? तर मी म्हटलं काय म्हणजे गाथा, ज्ञानेश्वरी वगैरे, भागवत वगैरे, हेच वाचलं पाहिजे आपण. याच्याशिवाय काय वाचलं नसलं पाहिजे. परंतु प्रक्रिया जे ग्रंथ आहेत ते प्रक्रिया ग्रंथ कशा करता पाहिजेत, त्यांची सोडवणूक आपल्याला होण्याकरता त्यांची ही गरज आहे. म्हणजेच नुसतंच मीठ पीठ असं चालेल का? हो. उदकाग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नये. सत्शास्त्राचं श्रवण झालं पाहिजे, हे बरोबरच आहे. परंतु त्या सत्शास्त्रातला बोध काढून घेण्याकरता ज्यांची गरज आहे त्यालाही बरोबर घेणं गरजेचं आहे. पंढरीच्या वारीला नुसतं गेलं आणि आपली जर काय नसली तर, कुठली आपली संगत नसली तर, महाराज तुमच्याकडे काय आहे आज, तुमच्यात जीव, असं होईल का नाही? म्हणजे आपला आपण जे जवळ पाहिजे ते घेणं गरजेचं आहे. असो म्हणजे संतांच्यावर विश्वास, अत्यंतिक विश्वास असणं गरजेचं आहे. परंतु संतांच्यावर किती टक्के विश्वास आहे आज जर बघितलं असतं या समाजामध्ये, संत वाक्यावर अत्यंतिक विश्वास. माणसं वारीला जातात का नाही? वारीला जातात. संतांच्यावर विश्वास आहे म्हणून जातात. काय 8 दिवस आपली मज्जाच करायला काय राव? त्या शेगावकर ट्रस्टमध्ये राहिले की निवांतपैकी गाद्या आहेत, हे सगळं आहे, खायला बियाला काय वाटेल ते, काय करूच नाही वाटलं तर एखाद्या वेळेस जाऊच वाटलं तर पंगत पण तिथं आहे, निवांत आहे. संत वाक्यावर अत्यंतिक विश्वास आहे का? संत वाक्यावर अत्यंतिक विश्वास असेल. चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा. चंद्रभागेचं स्नान झालं पाहिजे. आम्ही एकदा गेलो आणि इतकं म्हणजे काळकिट्ट पाणी होतं. मग आमचं काय प्रभात ते लवकरच जे आंघोळ असते ना, आम्हाला काय ते दिसलंच नाही. 5 वाजता जवळजवळ आम्ही जातो. मिनी दिवाणजी असतो ना संगत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मिनी दिवाणजी संगत आम्ही जाऊन आलो. कुणीकडनं आला असा? म्हटलं चंद्रभागेशनं. अहो काय आंघोळ करतात यात, लय घाण. कुणी बघितलंय? आम्हाला तरी काय कळालंच नाही. आमच्या शरीरावर काय परिणाम झाला नाही बाबा. मग आपल्याला पुण्य झालं का नाही? आपला विश्वास पाहिजे ना. असो
आत्यंतिक संत चरणावर आपला विश्वास असला पाहिजे, तरच काय होतील हो. ऐसी ऐसी आणि भेटती ते साधू. वर्णन केलंय बघा अभंगा जवळ काहीतरी 240च्या संबंधानं असेल असा तो अभंग गात्यातच आहे. म्हणजेच मोहमान विरहित अवस्था जर होईल तरीही संत भेट देतील असं त्यामध्ये वर्णन केलं आहे. मोहमानाचा संबंध आहे. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या निवृत्त काम द्वंद्वमुक्ता सुख दुःख संज्ञर्गच्छन्ति मूढापदम तत्. असो मोहमान विरहित अवस्था जी आहे ती संतांच्याकडं आहे. आपल्याकडं का नाही तर देह तादात्म्य आपलं गेलेलं नाही. जोपर्यंत देह तादात्म्य आहे तोपर्यंत विषयाची आहे इच्छा, तोपर्यंत इंद्रिय जागृत आहेत, तोपर्यंत लोभ संपलेला नाही, तोपर्यंत कामाचा विसर झालेला नाही, तोपर्यंत शमदमाजिक साधनं झालीत तर इंद्रिय आपल्या ताब्यात येतील. आणि इंद्रिय ताब्यात येण्याकरता संत वाक्यावर आपला अत्यंतिक विश्वास असणं गरजेचं आहे. कुणी बघितलंय पाप, कुणी बघितलंय पुण्य, कुणाला काय कळालंय का? संतांनी लिहून ठेवले बरं काय. आपल्या वाणीत इतके दोष आहेत. 12 प्रकारचं दोष वर्णन केलेत का ना. 12 प्रकारचा दोष आपल्या वाणीतून नुसता हिंसा कशी घडते 13व्यात लिहिलं बरं काय. विरोध वाद बळू प्राणिताप ढाळू. पुढं विरोध वाद बळू प्राणिताप ढाळू 2 वयात लिहिलेत बघा त्या. त्याच्या अगोदर ती लिहिली आहे. साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असे आपले असले पाहिजेत. त्याच्या विरुद्ध जे आहेत ते 12 त्यात प्रकार लिहिलेले आहेत. विरोध वाद बळू प्रताप पाणी ढाळू उपहास छळू वर्मस्पर्शू आटू वेगून दानू अशा शंका प्रकारणू हे संन्यासिले अवगुणू जया वाचा. हे सगळे अवगुण आहेत ज्या वाचेमध्ये आहेत ते सगळे अवगुण आहेत. मग काय असलं पाहिजे? साच आणि मवाळ मिथले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. आपलं साच खरं पाहिजेत आणि मवाळ पाहिजेत. खरं माणूस बोलला की काय येतंय हो? राग येतोय. साच आणि मवाळ. संत कसे बोलतात हो? संत खरंच बोलतात. म्हणजेच येतील तरी रागे येऊच सुखे. म्हणजे आम्ही बोलणारा बोलतच राहतो अगदी. अंतःकरणात प्रेम जरी असलो तरी सुद्धा आम्ही जे बोलतो तो तुमच्या हिताचंच बोलतो. बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल ढोले असं बोललं पाहिजे. एक वाचेचा इतका संबंध आहे तर इतकं सर्व जे काया वाचा मने झाला विष्णुदास. मगाशी वर्णन केलं की बाबा काया वाचा मनानं शरीरानं वाचेनं आणि मनानं दिंडीत होते का नाही? तिन्ही गोष्टी होतात. कायनं चाललं जातं, टाळ वाजवलं जातात. आता आमची माया चालते त्यात मागं बोलती काय कोणाला माहीत. मग बोलत उभारले असलं तर तिचं सुद्धा चुकतंय बरं काय. ते काय आपल्याला कायच येत नसलं पाठपाठांतर नसलं, तिला आहे बऱ्यापैकी पाठ, तर काय करायला पाहिजे? नुकतं रामकृष्ण हरी म्हणत गेलं तर ठीक आहे ना. म्हणजे जेवायच्या टायमाला राहिलं तर चालेल. परंतु महाराजांनी लिहिले का नाही? राम म्हणता ग्रासो ग्रासी तोची जेविला उपवासी. पहिल्यांदा जर हरे राम आपण म्हणालो आणि जीवन वाढून संपलेला असेल, काय माणसांची अवस्था असते? ए बंद कर चाटक्यान. माणसं जेवायची तटल्या. म्हणजे आपल्याला प्रत्येक घासाला हरे राम येणं एवढी सोपी गोष्ट आहे का हो? पहिल्यांदा म्हटलेला माणसाला आवडेना आणि प्रत्येक घासाला हरे राम कुठलं म्हणतो? म्हणजे अगोदर आपला काहीतरी नियम असला पाहिजे, केले पाहिजेत. नियमानं जगलं पाहिजे. कोणताही एखादा नियम आपल्या जीवनात असला पाहिजे. काही नित्य नियमाविन अन्न खाये तो श्वान असो. म्हणजे आपल्या काही नियमाशिवाय खाणं म्हणजे कुत्र्यानं जेवण्यासारखं आहे बरं का, खाण्यासारखं. श्वान विष्टे समान. बघा
म्हणजे आपल्याला माहिती आहे म्हणून आपण एखादा तरी आपला नियम असला पाहिजे, आपण नियम केला पाहिजे, मग नियमानं जगलं पाहिजे बरं काय. हा, नियमाला फार महत्त्व आहे. नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. 7 ते 9, 9 ते 11 कीर्तन केलं तर कसं होतं हो. आता 7 ते 9चे कीर्तन आहे आमच्या मंदिरात. 7 ते 9 जर आता आहे, आता जर 9 ते 11 केलं, 11 वाजेपर्यंत बंद. आता आजच्या दिवस राहू देत. म्हणजे आमचा नियम बुडला. आम्हाला सवड नाही. त्या एकादशीचं व्रत म्हणून नाथबाबांच्या गात्यामध्ये रुक्मांगदाची कथा आलेली आहे. तर रुक्मांगद राजा रात्रभर भजन करत होते बरं काय. आपल्याला आता 9 ते 11 का नको झाले, जागरण होते. पूर्वी माणसं, आमचं तरी वडील बघा 3 वाजता 2 वाजता कीर्तनासनं भजनासनं यायचे. आहेत काय खोटं आहे माझं. म्हणजे ही जाणलेली माणसं आहेत बरं. आता भजन बंद आहे. असं कीर्तनाची ही म्हणजे आपल्याला आपली शरीराकडे जास्त महत्त्व काय हो, आपण शरीराला फार महत्त्व देणार आहे. संतांनी तसं केलं नाही. शरीराला काय ठेवलेलं आहे हो, बाजूला केले. देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल, मनोनी लाहो करा काळ सारा चिंतनी, सर्व भावे झालो दास वैष्णवांचा दास, करीन त्यांच्या उच्चिष्टांचे नाम. त्यांनी जे केलेलं आहे. झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो असो. म्हणजेच त्यांनी जे सांगून दिलेले, जाळू नये नाव पावलेनी पार, मागीला दार बहुतांचा. आपल्याला जो बोध झालेला आहे तो सर्वांच्यापर्यंत पोचण्याकरता आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आप तरे त्यात कौन बराई, महाराजांनी असं वर्णन केले. आपण तरुण गेलो त्यात काय विशेष आहे, आपण जनाला सुद्धा मार्गाला लावणं गरजेचं आहे. असो, वेळ झाली आहे काय, लोक सगळीच बोलायच लागली. तो विठ्ठल सगळीच माणसं बोलायला मला वाटलं काय वेळ झाली का काय काय. असो, झाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो सेवू. म्हणजे मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संतते, येण्याची पंथे चालू जाता न पडे गुंता कुठे काही, मोडून या नाना मते देती सिद्धांत सौरसू. असो, ज्या संतांच्या मार्गावर चाललो तरच आपलं हित होणार आहे. कारण काय, तेची माझे हित
करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. गोपाळ जर कृपा करावा असं वाटत असेल तर तेच माझे हित करीती सकळ असा संतांच्या पायावर विश्वास असणं गरजेचं आहे. नाम त्यांच्या बोधावर, त्यांच्या चरणावर, नाम त्यांच्या आज जी उपलब्धता आहे त्या उपलब्धतेवर आपण अत्यंतिक विश्वास ठेवून त्यांच्या पायावर चालणं गरजेचं आहे. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला घेऊ माग घेता मी वंदू चरणरज शेवष्टावळी पूर्वकर्मा होळी करोनिया. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग चला जाऊ माग घेता मी. त्यांच्या पाठोपाठ आपण जर गेलो तरच आपल्याला म्हणून सर्व भावे झालो वैष्णवांचा दास करीन त्यांच्या उच्चिष्टाची. तुका म्हणे जैसे तैसे नाही, तुका म्हणे जैसे आवडते हरिदास. तुका म्हणे जसं आवडते हरिदास आवडता आहे तसे तैसी नाही आसनिकांची. तशी दुसऱ्यांची आशा नाही बरं. ज्या प्रकारानं वैष्णव आवडतात त्याच्यासारखे दुसरं कोणीही आवडत नाही. असा त्या अभंगाचा शेवट आहे. म्हणजेच आपल्याला एक संतच आवडतात. संत संगती देई चरण सेवा हाची भाव माझी ये जीवा. महाराजांनी सुद्धा वर्णन केले. बैसता संतांची संगती कळो आले कमलापती. संतांच्या व्यतिरिक्त आपल्याला म्हणून आपण संतांचे निदान उत्सव तरी करतो की ज्याच्या अनुषंगानं तो बोट टिकत टिकत राहील. सतत सातत्य त्यामध्ये येईल. आजचा कलियुगामध्ये नामस्मरण चिंतन सतत घडणं अत्यंत कठीण जरी असलं तरी निश्चय जर असेल तर काही अवघड नाही. कैवाड तोचीवरी असाध्य ते साध्य करिता सायास ओले मूळ भेदी खडकाचे ते अंग अभ्यासाशी संग कार्यसिद्धी. एकांत्र ओलं मूळ खडकाला जर भेटतंय केवढं मूळ आहे होते. त्याला नुसता जर हात लावला तर ते काय होते कुस्करलं जाते. पण खडकाला भेटतंय ना त्या वडर लोकांनी न फुटणाऱ्या खडकाला ते फोडतंय. इतकं त्याच्यात काय अभ्यासाशी संग कार्यसिद्धी. म्हणजे त्याचा रोज अभ्यास आहे. तसा आपला रोज अभ्यास असला पाहिजे. आपण रोज अभ्यास करतोय का नाही म्हणजेच ज्याचा त्याचा भाग आहे तो. अभ्यास करणं म्हणजे पुस्तकच वाचणं असा नाही. प्रत्येक व्यवहाराच्या ठिकाणी वृत्ती जागृत ठेवणं याचं नाव अभ्यास आहे बरं. प्रत्येक व्यवहाराच्या ठिकाणी वृत्ती जागृत ठेवणं याचं खरं नाव आहे अभ्यास. त्याच्याकरता ह्या संत साहित्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. माळे जेवते नेले तेवते निवांतचे गेले तया पाणी ऐसे केले होवावे गा. माळ्यान पाणी नील तिकडं मिरचीला नेलं तर मिरचीला जाते उसाला. म्हणजेच पाण्याच्या सत्तेशिवाय काही चालत नाही. पण जो नेणार आहे त्याच्या मनात जसं आहे तिकडं जाते का नाही पाणी त्याच्यासारखं होते. तसं आपल्या अंतःकरणात सत्वभाव निर्माण व्हावा असं वाटत असेल तर सत्वाचं खाल्लं पाहिजे. सत्वाच्या विचारात राहिलं पाहिजे. सत्वाच्या संगतीत राहिलं पाहिजे. सत्वबोध टिकत राहण्याकरता सातत्यानं ती वृत्ती जागृत ठेवणं. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवादी सजागृतीचा. मनावर अंकुश ठेवून जागृती करता मन काय झालं पाहिजे नित्य नवादीस. नित्य नवीन रोज आपल्याला त्या पाहिजे. त्या वृत्तीवर आपण अभ्यास करत राहिलं पाहिजे. कारण का आयुष्य संपत चाललंय महाराज. आपलं आयुष्य का वाढत चाललं नाही. आपलं आयुष्य संपत चाललंय. आणि कधी संपेल याचा ते नामस्मरण आहे.
ठिकाणी वर्णन करतात. तुका म्हणे जैसे आवडते हरिदास तैसी नाही आस अनेकांची. इतर आहेत परंतु त्यांची आस नाही बरं का तर ज्यांचा देव विषय झालेला आहे. म्हणून संतांना इतर आवडत नाहीत. कोण आवडत नाहीत? विषयी विसर पडिला निश्चय. विषय तो त्यांचा झाला आवडे जनधन माता पिता आवडे जनधन माता पिता विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. साखरे महाराजांची आवडती चाल बरं काही. किसन महाराज साखरे यांची आवडती चाल आहे. असो, मी बरीच कीर्तनं त्यांची ऐकली. त्यात प्रत्येक कीर्तनात ही चाल असायचीच बरं त्यांची. आज कशी काय आली कोणाला माहिती. असो, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जनधन माता पिता. तुका म्हणे जैसे आवडते हरिदास तैसी नाही आस अनेकांची. जी जनाची आस आहे ती जनाची आस कशात आहे हो. एक जनाची आवड आहे, एक धनाची आवड आहे, समाजातल्या सर्व मान मान्यतेची आवड आहे, अनेकांची आवड आहे. परंतु आम्हाला कुणाची आवड आहे. आम्हाला फक्त संतांची आवड आहे, वैष्णवांची आवड आहे. दुसऱ्या कशाची आवड आता राहिलेली नाही. माता पित्यांची आवड नाही असं नाही. आम्ही त्यांच्याबरोबर राहतो. परंतु जेवढे संत आवडते तेवढे नाही, नक्कीच नाही बरं. जेवढा देव आवडतो तेवढे नाही. का तर आमचा जीव जो बसलेला आहे तो फक्त देवावर आणि संतांच्यावर. तुका म्हणे जैसे आवडते हरिदास तैसी नाही आस अनेकांची. ये रामान विधी पालना पुरते देवाची ते भूते म्हणून या ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. महाराज ज्ञानेश्वर माऊली. असं काय असं का हो
आहे पाठ आहे पाठ पाठ आहे पाठ पुढं म्हणे बाबू माग म्हणतो एरा मान विधी पालना पुरते देवाची ती भूते म्हणून या
जन सांगाते माया ठेविते विठोबाचे हे रामान विधी पालना पुरते देवाची ते भूते म्हणून या सर्व भावे झालो वैष्णवांचा दास करीन त्यांच्या सुउच्छिष्टाचे तुका म्हणे जैसे आवडते हरिदास तैसी नाही आसनिकांची हे रामान विधी पालना पुरते देवाची ते भूते म्हणून या असो. जोळोजी मुळोजी महाराजांच्या अनुषंगानं थोडंसं चिंतन करण्याचा भाग्य प्राप्त झालं. जेवढं चिंतन करता येईल तेवढं केलेलं आहे. झालेली सेवा संत महात्म्यांच्या चरणी देवाच्या